कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय कुमारी कुमार कुमार
रामकृष्ण नामे हे दोन्ही साजे 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 हृदय मंदिरे स्मराकारे हृदय मंदिरे स्मराकारे हृदय मंदिरे स्मराकारे रामकृष्ण नामे हे दोन्ही साजे रामकृष्ण नामे हे दोन्ही साजे रामकृष्ण नामे हे दोन्ही साजे हृदय मंदिरे
नामे हे दोन्ही साजरे हृदय मंदिरे स्मरा करे आपुले आपण करा सोडवन संसार बंधन तोडावे ज्ञानदेवा ध्याने रामकृष्ण माळा ज्ञानदेवा ध्याने रामकृष्ण माळा हृदयी जिवाळा श्री मूर्तिरया आपुले आपण करा सोडवन संसार बंधन तोडावे विठ्ठला महायोग पिते तटे भीमरक्षा वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रहि समागत्य तिष्ठन् तवानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा करो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्मरू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकराय दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी काशाय वस्त्रं करदंडधारिणं कमंडलो पद्मकरेण शंखं चक्रं गदाभूषित भूषणाढ्यं श्रीपादराज्यं शरणं प्रपद्ये शबरीनामकुलोत्पन्नं मारुतिर्नामयस्य पिता मातारैर्नामयस्य तन्नमामि किशनगिरिं ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोनी ओम नमो सद्गुरु जय जय सद्गुरुदेवा ओम नमो सद्गुरु जय जय सद्गुरुदेवा ओम नमो सद्गुरु जय जय सद्गुरुदेवा ओम नमो सद्गुरु जय जय सकलार्थ मते प्रकाशो मने निवृत्ते दासो अवधारी जोजे आता हृदय हे आपुले चौफाळुनिया भले वरे बैसो पाऊले श्री गुरूंची आता भिनो वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नवी देविया प्रभू तुम्ही महिषाची मूर्ती आणि मी दुबळा अर्चितसे भक्ती मनोनी बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की रामकृष्ण नामे ही दोन्ही साजरी हृदय मंदिरे स्मराकारे आपुले आपण करा सोडवन संसार बंधन तोडावे गे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग ज्ञानियांचे राजे योग्यांचे माऊली साधकांचे मायबाप कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री संत विश्वमाऊली ज्ञानोबराय
की ज्यांच्याकडे कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती असणारे भगवान श्री ज्ञानोबराय आणि ज्ञानोबरायांच्या पवित्र अभंग गाथेतील हा अभंग असून या अभंगामध्ये भगवान श्री ज्ञानोबराय तुम्हा आम्हाला जन्म मरणाच्या संसार सागरातून तरुण जाण्याचं साधन सांगतात. विठाला विठाला जन्म मरण रूपी संसार जो आहे या संसार सागरातून तरुण जाण्याचं साधन जर कोणतं असेल तर ज्ञानोबराय सांगतात राम कृष्ण नामे हे दोन्ही साजिरे हृदय मंदिरे स्मराकारे. हृदय मंदिरामध्ये राम आणि कृष्ण हे दोन्ही परमात्म्याचे नाम आपण आपल्या जीवनामध्ये स्मरण करावं. त्यानेच तुम्ही या संसार सागरातून तरुण जाणार आहे. आणि या संसार सागरातून तरुण जाण्याकरता आपल्यालाच आपली सोडवण करून घ्यायची. कोणी सोडवणार नाही. आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावे घे. काहो ज्ञानोबराय मग तुम्ही आम्हाला सांगता मग तुम्ही तुमच्या जीवनामध्ये नामस्मरण केलं का? तर ज्ञानोबराय सांगतात ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा हृदय जिवाळा श्री मूर्तीरया. ज्ञानोबराय सांगतात आम्ही अखंड आमच्या हृदयामध्ये रामकृष्ण स्मरणाचं ध्यान करतोय. ज्ञानोबराय तुम्हा आम्हाला संसार सागरातून तरुण जाण्याचं साधन सांगतात असं नाही. ज्ञानोबराय सांगतात आम्ही सुद्धा आमच्या जीवनामध्ये तेच केलं. विठ्ठल कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा आपले श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्री क्षेत्र देवगड भूमीमध्ये त्रैवार्षिक पुरुषोत्तम मासानिमित्त चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह यामध्ये श्रीमद भागवत कथा व श्री लक्ष्मी नारायण दत्त याग या ठिकाणी संपन्न होतोय. आणि तसेच ही कीर्तन रूपी सेवा अखंड हरिनाम सप्ताह आहे सकाळीच आज प्रारंभ झालेला आहे. आणि श्री गोवत्स राधाकृष्ण स्वामीजी महाराज यांची कथा या ठिकाणी सकाळी प्रारंभ झालेला आहे. आणि पहिल्या दिवसाची ही कीर्तन सेवा या अधिक मासाच्या निमित्त या ठिकाणी ही करण्याची संधी सद्गुरू बाबांच्या कृपेने आज्ञेने आणि गुरुवर्य स्वामीजींच्या आज्ञेने ही सेवा करण्याचं महत् भाग्य माझ्या जीवनामध्ये मला प्राप्त झालंय. अधिक मासाची सेवा आहे. पुरुषोत्तम मास त्याला म्हणतात, अधिक मास म्हणतात. या महिन्यामध्ये हा महिना अधिक फल देणारा आहे. म्हणजे या महिन्यामध्ये आपण जेवढी साधना करू, जेवढं नामचिंतन करू, जप तप ध्यान धारणा या महिन्यामध्ये जेवढं अनुष्ठान करू ते अधिक फल देणार आहे. मग इतर वेळेला फल भेटत नाही का? इतर वेळेला भेटतं. पण आमच्या गणपत बाबांनी सांगितलं की 12 वर्षाची केलेली साधना ही जेवढी फल देते तेवढी फल देणारी साधना एका महिन्यातली आहे. या अधिक महिन्यामध्ये आपण जेवढी साधना करू, जेवढं अनुष्ठान करू ते अधिक आपल्याला आपल्या जीवनामध्ये फल देणार आहे. विठाला विठाला हा अधिक मास 3 वर्षानंतर एकदा येतो. आता सगळे या ठिकाणी कीर्तनाकरता उपस्थित ज्येष्ठ श्रेष्ठ महाराज मंडळी उपस्थित आहे, गुरुबंधू मंडळी आहे. बरं समोर गुरुवर्य स्वामीजी बसलेले आहे, सद्गुरू बाबा तिथं बाहेर गुरुभवन समोर बसलेले आहे. खऱ्या अर्थाने इथं आपला कोणताही अधिकार नाही, माझा कसलाही अधिकार नाही, परंतु ही सद्गुरू बाबांनी केलेली कृपा दृष्टी आहे. त्यांच्या कृपेनं या ठिकाणी तुमच्या समोर उभा आहे. जन्मालो त्याचे आजे फळ झाले साचे, तुम्ही सांभाळले संती भय निरसले खंती. या अधिक मासाच्या महिन्याला वेगवेगळी नाव आहेत. पुरुषोत्तम मास म्हणतात, अधिक मास म्हणतात, त्यानंतर आपल्या मलमास म्हणतात. आणि खेड्यापाड्यामध्ये धोंड्याचा महिना म्हणून हा प्रसिद्ध महिना आहे. धोंड्याकरता धोंड्याचा महिना असतो ना, धोंड्याचा महिना जावाय करता धोंड्याचा महिना असतो. जावाय करता हा धोंड्याचा महिना म्हणून आपल्या खेड्यापाड्यात प्रसिद्ध आहे. परंतु
धोंडा म्हणजेच हा महिना नाही, या महिन्यामध्ये जेवढा आपण अनुष्ठान करू, जेवढी साधना करू, तेवढी आपल्याला ती फल देणार आहे. आणि म्हणून तर सद्गुरू बाबांनी तुमच्या आमच्या करता या ठिकाणी एवढा मोठा विठ्ठल भक्ती रस महोत्सव या ठिकाणी ठेवलेला आहे. का ठेवला? या महिन्यामध्ये आपल्याला ती श्रीमद भागवत कथा श्रवण करून आपल्या जीवनाचा उद्धार व्हावा, आपल्या जीवनामध्ये आपलं कल्याण व्हावं, याच्याकरता सद्गुरू बाबांनी हा सगळा या ठिकाणी एवढा मोठा उत्सव तुमच्या आमच्या करता ठेवलेला आहे. या उत्सवामध्ये आपल्याला कीर्तन करण्याची संधी मिळाली. स्वप्नातही वाटलं नव्हतं की एवढ्या मोठ्या अधिक मासाच्या सप्ताहामध्ये या ठिकाणी ही सेवा करण्याची संधी भेटेल, परंतु ही सगळी सद्गुरू बाबांची कृपा आहे. इथं उभा राहिल्यानंतर, इथं आल्यानंतर मनामध्ये काय विचार चालू राहतो, काय होतं ते जावे त्याच्या वंश तेव्हा कळतं. परंतु ऐका, सद्गुरू बाबा ही आपली कामधेनू आहे. सद्गुरू बाबा म्हणजे कामधेनू आहे, आई आहे. देखा कामधेनू ऐसे माये सदैवा दया होई, तो चंद्र ही परीलाही खेळावया. ज्ञानोबा सांगतात एखाद्याला कामधेनू प्राप्त झाली आणि त्याने जर त्या कामधेनूकडे नुसतं खेळणं म्हणून चंद्राची मागणी केली तर ती कामधेनू त्याला आकाशातला चंद्र सुद्धा आणून देईल. मग आपण इथं कीर्तन करण्याची अपेक्षा केल्यानंतर सद्गुरुजी बाबा ती का पूर्ण करणार नाही? बाबा आपल्याकरता कामधेनू आहे. तुका म्हणे जे जे इच्छा करू ते ते कल्पतरू पूर्विता. कल्पवृक्षाच्या झाडाखाली आपण त्या झाडाखाली काही मागितलं तरी ते सगळं मनोरथ पूर्ण करतात. ते कल्पवृक्षाची ती शक्ती आहे. त्या कल्पवृक्षाच्या झाडाखाली आपण जे मागतो ते त्या ठिकाणी आपलं काय होतं, पूर्ण होतं. आणि मग इथं जर आपल्या अंतःकरणामध्ये कीर्तन करण्याची इच्छा असेल तर ती पूर्ण होणार नाही का? का होणार नाही? साक्षात बाबा म्हणजे कल्पतरू आहे, बाबा म्हणजे कामधेनू आहे आणि बाबा म्हणजे साक्षात चिंतामणी आहे. का चिंतामणी झाली आधी सदा विजय वृत्ती मनोरथी, तैसा मी पूर्ण काम श्रीनिवृत्ती. ज्ञानदेव म्हणे सद्गुरू बाबा म्हणजे चिंतामणी. आणि म्हणून सद्गुरू बाबांच्या कृपेनं या ठिकाणी ही सेवा करण्याची संधी मला प्राप्त झालेली आहे. पहिलाच दिवस, आज पहिला दिवस म्हणलं आणि बरं आज म्हणजे विशेष म्हणजे असं झालं, दुसरा तिसरा दिवस जर असता तर संतपर बोलता येतं, संतपर एखादा अभंग घेता येतो. परंतु आज पहिला दिवस असल्यामुळं नामपरच अभंग घ्यावा असा नियम आहे. नामपर अभंग घ्यायचा. संतांचं वर्णन आपण नाही काही बोलता आलं, नुसतं सद्गुरू बाबांचं की संगीर बाबांचं वर्णन केलं तरी एक तासभर चिंतन होतं संतपर. परंतु आज नामपर अभंग घ्यावा लागला आणि त्यामुळे या ठिकाणी चिंतनाकरता अभंग ज्ञानोबरायांचं निवडलेलं आहे. या अभंगावरती जसे जसे ज्ञानोबराय कृपा करतील, सद्गुरू किसनगिरी बाबा सद्गुरू बाबा जशी कृपा करतील तसं मी बरोबर 2 तास चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहे. गुरुवर्य स्वामीजी समोर बसलेले. हे महात्मे, त्या महात्म्यांचं जीवन कसं आहे ज्ञानोबराय सांगतात. सद्गुरू किसनगिरी बाबांनी या ठिकाणी साधना केलेली, तपश्चर्या केलेली. दिन रात्री तपते केले, बैसुनी प्रवरेला औदुंबराशी पालवे आले, ठाव्य असे सर्वा. सद्गुरू किसनगिरी बाबांनी या ठिकाणी प्रवरेच्या पात्रामध्ये साधना केलेली आहे, तपश्चर्या केलेली आहे. काय या महात्म्यांचं जीवन होतं सद्गुरू किसनगिरी बाबांचं. प्रत्येक गावोगावी बाबा फिरलेले आहेत, पायी फिरलेले आहेत. आपण नेहमी हा प्रसंग ऐकतो, सद्गुरू बाबांच्या मुखातून ऐकतो, स्वामीजींच्या मुखातून आपण ऐकतो. सद्गुरू किसनगिरी बाबांचं जीवन एवढं निष्कलंक होतं. सर्व प्राणी मात्राविषयी, सगळ्यांच्या अंतःकरणाविषयी दया होती. प्रवरेच्या पात्रामध्ये सद्गुरू बाबांची बंधू मासे धरायचे. सद्गुरू बाबा काय करायचे, तेच टोपलीतले मासे परत त्या पाण्यामध्ये सोडायचे. रामभक्ती सद्गुरू बाबांना प्रिय होती. सद्गुरू किसनगिरी बाबा रामभक्ती. 7वे अवतारी रघुनंदन, शबरीच्या आश्रमी जागून, अलोट तियेची भक्ती पाहून, गोरे उच्चिष्ट बक्षिली तियेची गुढी जाण, किसन नामे अवतार घेऊन, जग उद्धरया कारण, राम भक्ती सांगत से. गुरुरे नासिकेत महाराजांनी सुंदर असं चरित्र लिहून ठेवलं.
राम भक्ती सद्गुरू बाबा प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन सांगायचे. राम भक्ती सद्गुरू बाबांना प्रिय होती. सद्गुरू किसनगिरी बाबा हे राम भक्त होते. विठ्ठल आणि असं निष्कलंक जीवन सद्गुरू बाबांचं आहे. बोलण्यासारखं सद्गुरू बाबाबद्दल कितीही बोललं तरी ते कमीच आहे महाराज. हा कीर्तिते भूचांचवरे महापुसवे सागरी मी निर्वृत्तो त्या परी प्रवर्तेत काय वानो आता न पुरे ही वाणी मस्तक चरणी ठेवीत असे. त्यांच्या चरणावरती वारंवार नतमस्तक होणं याच्यातच आपलं कल्याण आहे. विठ्ठल महिमा वर्णो मी पामर नकळे साचार ब्रह्मादिका. सद्गुरू बाबांचा महिमा आगार आहे. आणि सद्गुरू बाबांनी सुद्धा त्या ग्रंथामध्ये असा उल्लेख आलेला आहे. सद्गुरू किसनगिरी बाबा राम भक्ती करतच होते, परंतु सद्गुरू किसनगिरी बाबांनी सद्गुरू बाबांना सुद्धा सांगितलं की तुम्हाला सुद्धा हा राम पुढे चालून सहाय्य करणार आहे. आणि आज आपण प्रत्यक्ष ते पाहतोय. आज राम मंदिर होण्यापाठीमाग सगळ्यात मोठा सिंहाचा वाटा जर कोणाचा असेल तर पूजनीय सद्गुरू बाबांचा. 500 वर्षानंतर आज आपल्याला ते राम मंदिर पाहायला भेटतं. आपण भाग्यवानी. आपल्या पूर्वजांनी कितीतरी जणांनी इथं रक्त सांडले, परंतु सद्गुरू बाबांचे प्रयत्न, सद्गुरू बाबांचे कष्ट आणि त्याच्यातून आज सद्गुरू बाबांच्या कृपेनं हे मंदिर पाहायला आपल्याला भेटतं. आपण सुद्धा भाग्यवान मंडळी आहोत. विठ्ठल विठ्ठल आताच पाठीमाग 1.5 महिन्यापूर्वी आपल्या सर्वांच्या गुरुमाता सद्गुरू बाबांच्या मातोश्री आई, आपल्या सर्वांच्या गुरुमाता आईंना 1.5 महिना जाऊन झालेला आहे. वैकुंठवासी सद्गुरू आई झालेले आहे 1.5 महिन्यापूर्वी. फार काळ नाही झाला, 1-1.5 महिन्यापूर्वी झाला. त्या ठिकाणी आपण सर्वांनी 14व्या पर्यंत या ठिकाणी कीर्तन उत्सव, भक्ती महोत्सव या ठिकाणी संपन्न झालेला आहे. काय जीवन होतं सद्गुरू आईंचं. आईबद्दल बोलण्यासारखं पुष्कळ आहे मला. निष्कलंक जीवन, धन्य धन्य जयाची खुशी. ज्ञानदेव जन्मले असं जे आहे ना प्रमाण, आपण असं म्हणू शकतो धन्य धन्य जयाची खुशी सद्गुरू बाबा जन्मले. काय आईची खुश पवित्र असेल महाराज. सद्गुरू बाबांसारखा निष्कलंक महात्म्याला जन्म सद्गुरू आईने दिला. किती निष्कलंक जीवन होतं आईचं. आईचं नाव होतं सरूबाई. सरूबाई शब्दाचा अर्थ थोडा आमच्या शिव महाराजांनी सांगितलं काहीतरी जोडा, आणि म्हणून मी थोडा प्रयत्न केला. सरूबाई म्हणजे म्हणजे सरळ स्वभाव असणाऱ्या, रु म्हणजे रुक्मिणी स्वरूप असणाऱ्या, बा म्हणजे बाबांसारख्या महात्म्याला जन्म देणाऱ्या, आणि ई म्हणजे ईश्वर स्वरूप झालेल्या. अशा आईला जाऊन 1.5 महिना पूर्ण होते. महाराज आज आपण त्या दत्त भवनला जर खाली गेलो, आईच्या रूम मध्ये जर आईच्या रूम कडे जरी लक्ष गेलं तरी करमत नाही. आईचा जो स्पर्श होता हाताचा, पाठीवर आईने पाठीवरती हात टाकला, त्या हाताचा स्पर्श अजूनही जाणवतो माझ. काय आशीर्वाद होता, सहज आशीर्वाद. बरं तोंड पाहून आशीर्वाद कधीच नव्हता. कोणीही जा, आईचा हात सदैव त्याच्या पाठीवरती असायचा, सदैव. काय आशीर्वाद द्यायचे. आई आपल्याला सगळ्यांना सोडून गेल्या. आणि चुकलिया माय बाळ हुरु हुरु पाही तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसे केशवा. जीवना वेगळे मासुळी तैसा तुका तळमळी तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसे केशवा. तुकोबराने सुंदर वर्णन केलंय. चुकलिया माय यात्रा आहे, गर्दीमध्ये लहान मुलगा जसा आईचा हात त्याचा सुटतो आणि ते गर्दीमध्ये हरवतं, आणि ते चुकलेलं बाळ या आईला कसं पाहता हो, तर तुकोबराय म्हणतात चुकलिया माय बाळ हुरु हुरु पाय. लहान मुलगा ते आईला जसं यात्रेमध्ये पाहतं, सारखं पाहत असतं. आता माझी आई दिसेल, आता आई मला नजरी पडेल, किंवा या गर्दीनंतर पुढे जाऊन पाहत नाही सापडत, पण थोडं पुढे जाऊन परत पाहत, पण आई त्याला सापडत नाही. तसं या ठिकाणी त्या दिवशी अवस्था झाली होती. जीवना वेगळे मासुळे तैसा तुका तळमळे. पाण्याशिवाय जसा मासा वेगळा राहू शकत नाही, एक रूप असतो. ही सगळी अवस्था
त्या दिवशी आपली सगळ्यांची झाली होती. काय निष्कलंक जीवन होतं आईचं महाराज, सतत हसतमुख, सतत आशीर्वाद. आम्ही तर नेहमी इथं होतो, आईच्या रूम मध्ये गेलो लगेच लांब म्हणतो हसरा चेहरा आजही डोळ्यासमोर येतो आईचा. आई दरवाजातून आतमध्ये गेलो आणि आई हसायला लागल्या की तो हसरा चेहरा आजही आपल्या डोळ्यासमोर येतो महाराज. निष्कलंक जीवन होते. आणि म्हणून तर बरं कसलाही कधी मोह नाही, कोणत्याच गोष्टीचा मोह नाही. सर्व जसं बाबांचं त्यागी जीवन आहे तसं आईचं सुद्धा त्यागी जीवन होतं महाराज. परमार्थ अखंड माळ जप चालायचा. माळ उशालाच माळ असायची. आपल्या उशाला काय राहतं घरी, सगळे आपण सापडतो, आईच्या उशाला माळच सापडायची नेहमी. अखंड अखंड खंडेन जीवन राम कृष्ण नारायण अखंड माळ जप त्या करायची. असं जीवन होतं महाराज. आणि एक सांगू का, आई गेल्यानंतर सुद्धा सद्गुरू बाबांनी फक्त काय जवळ ठेवलं माहितीये का, त्या दिवशी मी तिथं प्रत्यक्ष होतो. बाबांची जी आईची जी माळ जपण्याची माळ होती ना, ती माळ फक्त जवळ ठेवली होती. आणि ती माळ सद्गुरू बाबांनी स्वामीजीला दिली. एक माळ त्या दिवशी तिथं सापडली. बाबा म्हणले एवढी माळ फक्त आपल्याला राहू दे, आईची आठवण. काय निष्कलंक जीवन असेल, माळ फक्त जवळ ठेवली. विठाला विठाला असो. अभंग सद्गुरू ज्ञानोबरायांचा आहे. अलंकापूर निवासी भगवान ज्ञानोबराय या अभंगामध्ये आपल्याला या संसार सागरातून मुक्त होण्याचं साधन आपल्याला सांगतात. या संसार सागरातून मुक्त व्हायचं असेल तर ज्ञानोबराय सांगतात तुम्ही देवाचं नामस्मरण करा. बरं सांगणारे ज्ञानोबराय काय सांगतात याच्यापेक्षा कोण सांगतं याला फार महत्व आहे. काय सांगतात याच्यापेक्षा कोण सांगतं, ज्ञानोबराय साक्षात सांगतात. ज्ञानोबरायांचा अधिकार सामान्य आहे का, काय ज्ञानोबरायांचा अधिकार आहे. सगळ्या संतांनी ज्ञानोबरायांना माऊली म्हणूनच वर्णन केलेलं आहे, आई म्हणूनच वर्णन केलेलं आहे सगळ्या संतांनी. तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवान किंवा ज्ञानियांचा राजा गुरु महाराज ज्ञानराज माझी योगाची माऊली, ज्ञानराज माझी योगाची माऊली, एका जनार्दने पाय बंदित असे. सगळ्या संतांनी ज्ञानोबरांना कोणी माऊली म्हणलंय, कोणी आई म्हणलंय, कोणी ज्ञानियांचा राजा म्हणलंय. काय ज्ञानोबरांचा अधिकार आहे. अहो ज्ञानोबराय तेच आहेत ज्यांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवला. तेच ज्ञानोबा आहे ज्यांनी जड भिंत चालवली. चालविली जड भिंती हरविली चांगल्याची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. किंवा तेच ज्ञानोबा आहे ज्यांनी 16व्या वर्षी सच्चिदानंद बाबांना जिवंत करून त्यांच्याकडून ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ लिहून घेतला. शके 1212 तै टीका केली ज्ञानेश्वरी सच्चिदानंद बाबा दरे लेखको झाला. कितव्या वर्षी, वयाच्या 16व्या वर्षी. ज्या वयामध्ये काय खावं, काय पिळावं, काय करावं, काय करू नये, काहीच कळत नाही, अशा वयामध्ये सद्गुरू विश्वमाऊली ज्ञानोबरायांनी ही सगळी क्रांती केली महाराज. वयाच्या 16व्या वर्षी. काय ज्ञानोबरायांचा अधिकार आहे. ते ज्ञानोबराय आपल्याला या संसार सागरातून मुक्त होण्याकरता सांगतात. ते ज्ञानोबराय आपल्याला या संसार सागरातून मुक्त व्हायला सांगतात. ज्ञानोबराय सांगतात बाबांनो तुम्हाला या संसार सागरातून मुक्त व्हायचं असेल
बरं ज्ञानोबरायांना कुणी विचारलं का? ज्ञानोबराय आपल्याला सांगतात असं आहे, गणपत बाबा काही गोष्टी एखाद्याला विचारल्या तरच सांगावेत, आणि काही विचारले तरी सांगू नये. मग ज्ञानोबरायांना कुणी विचारलं का? पण तरी ज्ञानोबराय का आपल्याला सांगतात की बाबा या संसार सागरातून तरुण जा? का सांगतात? त्याचं कारण आहे, बुडता हे जग न देखावे डोळा, येतो हिताचा कळवळा म्हणून या, किंवा येतो कळवळा म्हणून या. त्या लोकांचं कल्याण व्हावं ही भावना संतांची असते, त्यांचा उद्धार व्हावा त्याच्याकरता हे संत महात्मीत आलेले असतात. जगाच्या कल्याणा संतांची होती, देह कष्टविधी परोपकारे, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धारया आले दीन जना. सगळ्या संतांचा अवतार कार्य कशा करता आहे? व्हावे कल्याण सर्वांचे, दुःखी कोणी असू नये. हीच भावना सद्गुरू पिसंगिरी बाबांची होती, हीच भावना सद्गुरू बाबांची आहे, आणि हीच भावना सद्गुरू स्वामीजींची आहे. सगळ्यांचं कल्याण व्हावं. आधी कोणी असो, खटनट यावे, शुद्ध भवन्या जावे, यारे यारे लहान थोर, याती भरती नारी नर. कोणी या, सगळ्यांचं कल्याणच व्हावं हीच भावना सद्गुरू बाबांची. मग तो कोणी असला तरी आपण साधू संतांची सेवा करत राहावी. त्या सेवेतनं संत प्रसन्न होत असतात, त्या सेवेतनं संत आपल्याला उपदेश करत असतात. फुकट ज्ञान भेटत नाही, ज्ञान प्राप्त करण्याकरता सेवा हा फार महत्वाचा मार्ग सांगितलेला आहे. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशन्ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. ज्ञान प्राप्त करायचं असेल तर सेवा, जेथ ज्ञानाचा कुंभा तेथ सेवा हाची दरवंटा, स्वाधीन करे सुवटा ओळंगुनी, तनु मनु जीवे चरणासी लागावे, अगरवर्ता करावे दास्यत्व सकळ. गर्वरहित होऊन सद्गुरू बाबांच्या दरबारात सेवा करायची. आणि संतांची सेवा जर आपल्याला करता येत नसेल तर करू नका. संतांची सेवा घडत नसेल तर करू नका, काही हरकत नाही, पण कमीत कमी संतांची निंदा तरी करू नये. मी बोलत नाही संतांची निंदा करू नये. कमीत कमी अर्जुन भगवान परमात्माला गीतेमध्ये ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, देवा संतरुंद नमस्कारिजे, का घडी तरी पूजेजे, हे वाचुनी केवी निंदेजे सोये वाचा. अर्जुन म्हणतो देवा संतरुंद नमस्कारिजे, नमस्कार करता आला तर करावा, संतांची सेवा करावी. हे घडून केवी वाजे, देवा संतरुंद नमस्कारिजे, का घडे तरी पूजेजे, हे वाचुनी केवी निंदेजे सोये वाचा. आपल्या वाणीनं संतांची कमीत कमी निंदा तरी करू नये. आणि निंदा जर होत असेल तर तुका म्हणे सत्यकर्म व्हावे साह्य, घातल्या भय नरका जाणे. त्यांना नरकाशिवाय पर्याय नाही. हे वचन संतांचं आहे. विठाला संत जे या ठिकाणी येतात ते फक्त आपलं कल्याण करण्याकरता येत असतात. आणि म्हणून ज्ञानोबरायांना कदाचित वाटलं, ज्ञानोबरायांनी या समाजाकडे पाहिलं, या जगाकडे पाहिलं, आणि ज्ञानोबरायांच्या लक्षात आलं हे जग जे आहे हे सगळे लोक वेगळ्या मार्गाने चाललेले, यांच्या जीवनामध्ये यांना सुखच पाहिजे. परंतु सुखाचे बरेच प्रकार आहेत, पण ज्ञानोबराय सांगतात हे सगळे सुखाकरता धावपळ करतात, पण यांच्या जीवनामध्ये काहींना विषय सुखाची अपेक्षा आहे, आणि ती विषयाच्या सुखाच्या पाठीमागे लागलेली. खऱ्या अर्थाने जे ब्रह्मसुख आहे, जे आत्मसुख आहे, त्या सुखाकरता कोणी धावपळ करत नाही. सुख पाहिजे इथपर्यंत खरं आहे, पण सगळ्यांची सुखाची धावपळ करण्याचं, सुखाकरता सुख मात्र वेगळं शोधतात, सुखाकरता धडपड चाललेली आहे, परंतु यांचा पत्ता मात्र चुकलेला आहे. मग खरं सुख कुठं आहे? मग तर ते तुकोबराय सांगतात, सुख वाटे हेचे ठाई बहु पायी संतांच्या, सुख वसे हेची ठाई संतांच्या चरणाजवळ सुख आहे, अन्यत्र ते सुख आपल्याला कुठेही मिळत नाही. आणि म्हणून ते सुख ज्ञानोबराय सांगतात, तुम्हाला जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर काय करा? अभंगाचं पहिलं चरण.
हृदय मंदिरी स्मराकारे सुख प्राप्त व्हावं असं वाटत असेल तर ज्ञानोबराय सांगतात तुम्ही त्या परमात्म्याला अंतःकरणामध्ये साठवा, ते देवाचं नामस्मरण करा. कोणत्या देवाचं? भगवंताची नामं हजार नाव आहे, विष्णू सहस्रनामामध्ये हजार नावं आलेली, परंतु ज्ञानोबराय सांगतात राम आणि कृष्ण हे दोन नाम कसे साजिरी आहेत आणि म्हणून तुम्ही राम आणि कृष्ण या परमात्म्याचं नामचिंतन जर तुमच्या जीवनामध्ये केलं तर तुम्हाला खऱ्या अर्थानं सुख प्राप्त होईल. कारण त्या परमात्म्याचं स्वरूपच कसं आहे? हो सुखरूपाई साधुनी सांगा माझ्या पांडुरंगा सारे सर्व सुखाचे आगर जनी म्हणे शारंगधर, सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर, सर्व सुखाचे आगर नरहरी म्हणे सोनार. तो परमात्मा सुखाचा आगर आहे, सुखाची भान आहे आणि म्हणून ते सुख जर आपल्याला प्राप्त करायचं असेल तर ज्ञानोबराय सांगतात तुम्ही त्या परमात्म्याचं नामचिंतन करा. पण त्या परमात्म्याचं दोन देवाची नावं सांगितली, राम आणि कृष्ण. राम प्रभूचं नामस्मरण आणि कृष्ण परमात्म्याचं नामचिंतन ज्ञानोबरायने आपल्याला करायला सांगितलेले. राम प्रभूचं का करायचं आणि कृष्ण परमात्म्याचं का करायचं तर त्या भगवंताच्या नामाचा महिमा काहीतरी आगळा वेगळा आहे, अगाध आहे. किती त्या परमात्म्याच्या नामाचं महत्व आहे. अहो भगवान राम प्रभूच्या नामस्मरणाने किती जणांचा उद्धार झाला हे आपल्याला पाहायला भेटतं. इतिहासामध्ये कितीतरी वर्णन आहे. राम प्रभूच्या नामस्मरणामुळं शत्रूला सुद्धा मोक्ष प्राप्त करून देणारं ते नाव आहे. तुम्हा आम्हाला देईल यात नवल नाही, पण जे शत्रू होते शत्रूला सुद्धा मोक्ष प्राप्त करून दिला. नाम चांगले चांगले नाम चांगले माझे कंठी राहू भले कपी कुळवून धरले मुक्त केले राक्षसांना मुक्ती दिली. राक्षस कोण होते? देवाचे शत्रूच होते ना, पण त्यांना सुद्धा मोक्ष प्राप्त करून दिला. एवढं ते भगवंताचं नामस्मरण महत्वाचं आहे. एवढा त्या देवाच्या नामाचा महिमा आगाध आहे. अहो नळ निळ जांबवंत सुग्रीव हनुमंत हे काय करत होते? सेतू बांधण्याकरता एका दगडावरती रा आणि दुसऱ्या दगडावरती म असे शब्द लिहून समुद्रामध्ये पाण्यामध्ये टाकायचे. राम प्रभूच्या नावाने दगड पाण्यामध्ये तरत होते. प्रत्येक वाणाला जायचं, एक एक दगड उचलून आणायचं, त्याच्यावरती राम नाव टाकायचं, ते दगड पाण्यात टाकायचं. राम प्रभूच्या नावाने पाण्यामध्ये दगड तरत होते. सेतू तयार झाला. राम प्रभूला वाटलं माझ्या नावाने पाण्यामध्ये दगड तरतात. मग प्रभूने काय केलं? एक दगड घेतला आणि त्या दगडावरती स्वतः राम नाव टाकलं आणि तो दगड पाण्यामध्ये टाकला तर तो दगड उडाला. प्रभूला वाटलं दगड थोडा फार जड झाला असेल म्हणून थोडा बारीक दगड घेतला, त्या दगडावरती राम नाव टाकलं तर तो दगड पाण्यात टाकला, तोही दगड उडाला. प्रभूला वाटलं नक्की थोडं वजन जास्तच होते आणि म्हणून देवाने परत तिसरा छोटा दगड घेतला आणि त्या दगडावरती राम नाव टाकलं. तो दगड पाण्यात टाकला, तोही दगड उडाला. प्रभू म्हणतात तिन्ही दगडे उडाली. आणि एक सांगू का तुम्हाला, माणसाला अपमान झालेला कधीच सहन होत नाही. एखादा मनुष्य जर मोटरसायकलवर चालला, टू व्हीलर वरून चालला आणि चालता चालता जर घसरून पडला, त्याला किती लागलं ते बघत नाही, त्याला कुणी पाहिलं का ते बघतो. तद्वत प्रभूला वाटलं हे सगळं करत असताना आपल्याला कुणी पाहिलं तर नाही ना, म्हणून रामप्रभूंनी मागं वळून पाहिलं तर जोडोनिया कर उभा समोर समोर. पाठीमागे हनुमंतराय हात जोडून उभे होते. तेव्हा रामचंद्र प्रभू म्हणतात हनुमंतराय तुम्ही केव्हा आले? हनुमंतराय सांगितलं मी पहिल्या दगडात आलो. असं म्हणल्यानंतर रामप्रभू आईस्क्रीम सारखी गार झाले. रामप्रभू म्हणतात हनुमंतराया तुम्ही राम नाव टाकता, तो दगड पाण्यात टाकता, तो दगड तरतो
आणि मी राम नाव टाकून दगड पाण्यात टाकल्यानंतर तो का बुडतो? तर प्रभू म्हणतात तुझ्या नामाचा महिमा तुझं नकळे मेघ श्यामा. भगवंताच्या नामाचा महिमा आगाध आहे. हा शिवमहिमा स्तोत्रामध्ये पुष्पदंत ऋषींनी वर्णन केलं. आसितगिरी संसात कंजलम सिंधु पात्रे स्तोत्रवर शाखा लेखणी पत्र मुरली लिखते यदि गृहीत्वा शारद सर्व कालम तदपि तव गुणानामीश पारम नयाति. पुष्पदंत म्हणतो भल्या मोठ्या क्षीरसागर समुद्रामध्ये मेरुमंदर पर्वत काढून शाही केली आणि कल्पवृक्षाची झाडाची फांदी तोडून स्वतः सरस्वती माता त्या भगवंताच्या नामाचं वर्णन करण्याकरता बसल्या, तरी सुद्धा भगवंताच्या नामाचं महिमेचं वर्णन होऊ शकत नाही. एवढं ते देवाचं नामाचं महिमा आगाध आहे. विठाला विठाला भगवंताच्या नामाने राक्षसांना मुक्ती मिळाली. भगवंताच्या नामस्मरणानं रामप्रभूच्या नामस्मरणामुळं जटोय पक्षाचा उद्धार झाला. तुमचा आमचा होणार नाही का? मानवाचा होईल यात नवल नाही, परंतु त्या जटायू पक्षाचा सुद्धा उद्धार माझ्या प्रभूच्या नामचिंतनात झाला. इतिहास आहे. रामायणामध्ये आपण सुंदर एक उदाहरण नेहमी ऐकतो. त्या रामायणातला सुंदर प्रसंग आहे. गंधमादन नावाचं ते माकड, त्याचा सुद्धा उद्धार प्रभूच्या नामस्मरणानं झाला. गंधमादन ते वानर, ज्या वेळेला रामप्रभूचं आणि रावणाचं युद्ध चालू आहे, युद्धामध्ये सगळी वानर सेना युद्धामध्ये कुंभकर्ण आलेला आहे, रावणाचा भाऊ. आणि तो कुंभकर्ण काय करायचा? कितीतरी वानर सेना त्याच्या पायाखाली तोडून मारायची. काही वानर सेना उचलायचा, तोंडामध्ये टाकायचा, गिळून घ्यायचा. आणि त्या वानरामध्ये सगळ्यात छोटा वानर होतं ते गंधमादन. ते गंधमादन त्याचं नाव काय होतं? असं सांगतात की त्याच्या संपूर्ण शरीराचा सुगंध येत होता आणि म्हणून त्याचं नाव होतं गंधमादन. त्या गंधमादन त्या वानरांना त्या कुंभकर्णाने असं हातामध्ये धरलं आणि त्या कुंभकर्णाला, त्या राक्षसाला त्या वानराविषयी दया आली. त्याला सांगितलं, अरे बाबा, मी तुला जीवनदान देतो, तुला मारणार नाही, फक्त एक कर, रामाच्या बाजूने युद्ध करतो ना, रामाच्या बाजूने न राहता फक्त एकदा रावणाच्या बाजूने, म्हणजे असत्तेच्या बाजूने, माझ्या भावाच्या बाजूने मी तुला जीवनदान देतो. विठाला विठाला ते गंधमादन, ते माकड वानर म्हणला, अरे बाबा, तुम्हाला इथं मारून जरी टाकलं तरी मी एक वेळेस मरण स्वीकारेल, पण तू रावणाच्या बाजूने येणार नाही. याला म्हणतात निष्ठा. निज निष्ठा नामगावी. काय परमात्म्याविषयी निष्ठा होती, काय रामप्रभूविषयी श्रद्धा होती. आणि म्हणून तर मग त्या वानरानं, त्या कुंभकर्णानं काय केलं, त्याला वाटलं हे असं ऐकायचं नाही. त्याने काय केलं, थोडा हातामध्ये थोडं मोठी म्हणजे त्याला थोडं दाबलं. आणि दाबल्यानंतर नामदेव महाराज ज्या वेळेला त्या वानराला असं दाबलं, त्यावेळेला त्याचं थोडंसं नाकातोंडातून काय झालं, रक्त आलं. आणि रक्त आल्यानंतर कमीत कमी त्या कुंभकर्णाला वाटलं कदाचित आता दाबल्यानंतर भीतीच्या पोटीला पहिला पार्टी बदलेल, परंतु महाराज त्याला काय पार्टी बदलली नाही. आता रात्रीतून पार्टी बदलतो द्या, परंतु किती निष्ठा असावं प्रभूशी, किती एकनिष्ठा आपण त्या परमात्म्याच्या नामचिंतनाशी एकनिष्ठा असावं, हे आपल्याला त्या वाणाला पण शिकायला भेटतं. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, किंवा रामनाथ महाराज बोलून सांगितलं, किती निष्ठा होती त्या वानराची, हे आपल्याला रामप्रभूच्या नामस्मरणाबद्दल किती निष्ठा होती हे ते वानराकडून आपल्याला पाहायला भेटतं. एवढं एकनिष्ठ आपण त्या परमात्म्याशी असावं. त्या परमात्म्याच्या नामचिंतनानं जटाऊ पक्षाचा उद्धार झाला, गंधमादन त्या वानराचा उद्धार झाला, राक्षसांना सुद्धा मोक्ष मिळाला, मुक्ती मिळाली. आणि जर
पक्षाला आणि वानराला जर मोक्ष भेटत असेल तर मानवाला भेटणार नाही का? तू मानवाला भेटणार नाही. परंतु ऐका, जशी श्रद्धा तशी त्या परमात्म्याच्या नामाशी आपली तेवढी निष्ठा असली पाहिजे त्यांच्यासारखी. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आपली वार आला की देव बदलतो, भक्ती बदलते. सोमवार आला की भगवान शंकराची भक्ती, शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माते चित्ती. मंगळवार आला की देवीची भक्ती करतो, अनादि निर्गुण प्रगटली भवानी. वार आला की आपली भक्ती बदलते. गुरुवार आला की आपण तीन श्री सहा हात तया माझे दंडवत. म्हणून एकनिष्ठ कोणतरी असावं. तुकोबाराय सांगतात नाही, एक गावे आम्ही विठोबाचे नाम आणि का बेकाव नाही. आपुलात एक देव करून घ्यावा, देणे विना जीवा सुख नोहे. हे तुकोबारायांचेच प्रमाण आहे. हा, एकनिष्ठ आपल्या जीवनामध्ये एकनिष्ठता असेल. श्रद्धा कुठेही असू द्या, आपलं श्रद्धास्थान जे आहे ते श्रद्धास्थानावरती आपली श्रद्धा अधिक बळकट कशी होईल याचाच प्रयत्न आपण केला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. तुकोबारायांनी उगाच नाही सांगितलं. तुकोबाराय सांगतात ना, विठोबासी शरण जावे निज निष्ठा नाम गावे. निष्ठा शब्द का वापरला? तुकोबारायांना वाटलं असावं कदाचित कलियुगामध्ये निष्ठानिष्ठी होऊ शकते आणि म्हणून तुकोबाराय सांगतात निज निष्ठा नाम गावे. निष्ठेने त्या परमात्म्याचं रामप्रभूचं नामस्मरण आपण करावं. एवढं त्या भगवंताच्या नामाचा महिमा आहे. बरं, भगवान रामप्रभूचं नामस्मरण करायला सांगितलं, परंतु ते नाम कोजीर आहे. परंतु कृष्ण परमात्म्याचंही नामचिंतन आपल्याला ज्ञानोबराय करायला सांगतात. कृष्ण परमात्म्याचं नामचिंतनाने काय होतं तर ऐका. त्या दिवशी आनंदीमध्ये गुरुवर्य डॉक्टर बाबांच्या मुखात ऐकलेलं उदाहरण. डॉक्टर बाबा त्या दिवशी कीर्तनामध्ये बोलले, कृष्ण परमात्म्याचं नामचिंतनानं काय होतं तर कृष्ण परमात्म्याचं नामचिंतनानं आपल्या जीवनातले सगळे विकार नाहीसे होतात. विकार घालवण्याची ताकद त्या कृष्ण परमात्म्याच्या नामचिंतनामध्ये. एक उदाहरण सांगतो, माझी सेवा थांबवतो. कृष्ण परमात्म्याच्या नामचिंतनामध्ये किती ताकद आहे. मीराबाईकडे एक दासी कामाला होती. दासी मीराबाई रूपवान होत्या, दिसायला सुंदर होत्या आणि मीराबाईकडे एक दासी कामाला होती. त्या दासीचा मुलगा तोही मीराबाई सोबत यायचा, त्या दासी सोबत तिथे यायचा त्यांच्याकडे. आणि तिथं आल्यानंतर त्या दासीच्या मुलानं मीराबाईंना पाहिलं आणि मीराबाईंना पाहिल्यानंतर कदाचित हे उदाहरण सांगण्याकरता माझा अधिकार कमीही पडेल, परंतु डॉक्टर बाबांच्या मुखात ऐकलं म्हणून सांगतो. हा, दासी तो मुलगा तिथं आल्यानंतर मीराबाईला पाहिल्यानंतर त्याने मीराबाईंचं रूप पाहिलं आणि त्याला मीराबाई सोबत लग्न करावं अशी इच्छा झाली. आणि म्हणून त्याने आपल्या आईला सांगितलं त्या दासीला की मला मीराबाई सोबत लग्न करायचे. दासी म्हणली, अरे येड्या, आता माझ्यापाशी म्हणलं परत चुकू नाही दुसऱ्यापाशी म्हणू नको. अरे ती मीराबाई आहे, राजकन्या आहे आणि तू खुशाल आपण तिच्या घरी काम करतोय. हे दोन घास आपल्याला काम करून दोन घास खायला भेटतात ते पण भेटणार नाही. स्वप्नात सुद्धा आणू नको, हे होणार नाही, शक्य नाही. पण तो हाताला पेटला त्याने, तो काय ऐकायला तयार नाही. भाकर अन्न पाण्याचा त्याग केलेला आहे. आणि त्यावेळेला मग 8 दिवस अखंड नामस्मरण करायचं आणि 8व्या दिवशी तुझं नामस्मरण पूर्ण झालं की मी स्वतः माझ्या हाताने तुला माळा घालेन. तो म्हणला ठीक आहे, एवढी जात येणार, मान्य आहे मला. आणि मग लगेच महाराज लगेच त्या ठिकाणी बसला आणि नामस्मरण चालू केलं. अखंड 8 दिवस नामस्मरण चालू होतं. कृष्ण परमात्म्याचं नामचिंतन. हा, त्या परमात्म्याचं नामचिंतन हे अमृतापेक्षाही गोड आहे. ते घेतल्यानंतर जीवनामध्ये सुख प्राप्त होतं अशी अनेक प्रमाण संतांची आपल्याला माहिती आहे. मग तो व्यक्ती, तो मुलगा अखंड नामस्मरण करत होता. कृष्ण कृष्ण असं नामचिंतन त्याने केलं आणि बरोबर 8व्या दिवशी त्या ठिकाणी मीराबाई स्वतः आल्या आणि मीराबाईने विचारलं, आता काय तुझी इच्छा आहे? त्यावेळेला त्याने मनातली भावना सांगितलं, मीराबाई, आता मला तुमच्यासोबत विवाह नाही करायचा. आता तुम्हाला मला गुरु करायचंय. तुमच्या हाताने पवित्र तुळशीची माळ मला घालायची. कृष्ण परमात्म्याचं नामचिंतनाची ही ताकद आहे. विठ्ठल एवढी ताकद कृष्ण परमात्म्याच्या नामचिंतनामध्ये. क्षणात तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोधे केले घर रीते, केले सोसेवन झाले आवडले, परत माघारी
येत नाही. एवढं ते भगवंत अहो भगवान श्रीकृष्णाच्या नामचिंतनानं गोपिकांना वेळ लावलं होतं. हा गोकुळामध्ये त्या गोपिका वेळ झाल्या होत्या. त्यांच्या चित्ताचं हरण त्या परमात्म्याने केलेलं होतं. हा किती विसर पडला होता त्यांना, सगळ्या कामाचा विसर पडला. आपण नेहमी ते चिंतन ऐकतो, हरिणे माझे हरी चित्त भारविंत विसरणे, आता कैसे जाऊ घरा हे बरा अलौकिक. हे सगळं विसर त्या कृष्णाच्या नामचिंतनाने त्यांना पडलं होतं. त्याचं कारण अखंड त्या नामस्मरण भगवंताचं करत होत्या. म्हणून ज्ञानोबा सांगतात, बाबांनो तुम्हाला जर या तुम्ही सुद्धा काय करा, राम आणि कृष्ण हे परमात्म्याचं नामचिंतन तुमच्या हृदयामध्ये याचं स्मरण करा. अनेकांनी केलंय, परत ते केल्यानंतर काय होईल तर आपले या संसार सागरातून आपली सुटका होईल. अभंगाचं दुसरं चरण. आपुले आपण संसार बंधन तोडावे. ज्ञानोबा सांगतात, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये राम आणि कृष्ण परमात्म्याचं नामचिंतन करा. त्यांना हृदय मंदिरामध्ये त्यांचं स्मरण करा. त्याने काय होईल तर त्याने तुम्ही या संसार सागरातून मुक्त व्हा. या संसार सागराची जी बंधनं आहेत, जन्म मरण रूपी जे बंधन आहे, त्या बंधनातून तुमची सुटका होईल. आता कोणती बंधनं तर सगळ्यात मोठं बंधन आहे ते म्हणजे जन्म मरणाचं. जन्म आणि जन्म म्हणलं की मरण निश्चित आहे. आणि मग ज्ञानोबा सांगतात, बरं या मरणाचं दुःख संतांनी वर्णन केलेले, किती याच्यामध्ये किती फेरा मारावे लागतात. मग सहजासहजी मनुष्यानाम सहस्रेषु कशीच येतं ती सिद्ध नाही. हजारो माणसं या साधना करतात, परंतु एखादाच मुक्त होत असतो. या संसार सागरातून मुक्त झालेले महात्मे जर कोण असतील तर सद्गुरू बाबा आहेत. ज्ञानोबांची कोवी, हे मजची स्तव झाले परी नाही केले, ऐसे जेणे जाणे तले तो सुटला का. सगळं वैभव निर्माण करून, सगळं इथं एवढं मोठं वैभव निर्माण करून सुद्धा ते म्हणतात आम्ही निमित्त कारण आहोत. सगळं सद्गुरू किसनगिरी बाबांनी केलेलं आहे. याचा अर्थ असा होतो की हे या संसार सागरातून मुक्त झालेले, ऐसे जेणे जाणीतले तो सुटला का, ते या बंधनातून या जन्म मरणाच्या संसारातून मुक्त झालेले महात्मे सद्गुरू बाबा आहे. आणि म्हणून ज्ञानोबा सांगतात, या संसार सागरामध्ये आपण फार अडकलेलो आहोत. किती अडकलेलो आहोत. ज्ञानोबांनी उदाहरण दिलं. ज्ञानेश्वरीमध्ये ते पोपट पकडणारे मदारी लोक असतात. ते पोपट पकडायला येतात. त्या झाडाला ते काय करतात, नळी तयार करतात. एक तार होतात, त्या तारेमध्ये ती नळी होतात आणि ती झाडाला बांधून ठेवतात. ते झाडाला बांधल्यानंतर त्या ठिकाणी ते लोक येतात. ते पोपट त्या झाडावरती बसतो आणि झाडावर बसल्यानंतर ती नळी अशी करकन गोल फिरते. आणि गोल फिरल्यामुळं त्याला काय दिसतं, त्या पोपटाला आभाळ दिसतं. सगळं सूर्य दिसतो, आभाळ दिसतं. आणि ते पाहिल्यानंतर त्याला असं वाटतं आता आपण थेट खोलदरीत जाऊन पडणार आहे. आपण जर पाय सोडले खोलदरीत जाऊन पडणार आहे. म्हणून तो काय करतो, त्या नळीला असं घट्ट पकडून ठेवतो. बरं घट्ट पकडून ठेवल्यानंतर ते लोक तिथं येतात, त्या पोपटाला ओढतात, पण तरी सुद्धा ते पाय सोडत नाही. ज्ञानोबा सांगतात शेवटी ते तोडतात म्हणे. ते पाय
कट करतात, छाटून घेतात आणि त्याला ते काढतात. म्हणजे एवढं आपण या प्रपंचामध्ये त्या पोपटासारखं शुके नाही केशी गुंतीले पाय, शुके नाही केशी गुंतीले पाय, विसरोनी जाय पक्षदोनी, विसरोनी जाय पक्षदोनी. गोड कामाला देवा. तर आपण विठाला विठाला एवढा आपण गुंतल्या जातो. जसं तो पोपट पाय सोडत नाही, शेवटी ते लोक पुढून घेऊन जातात. तसं बरेच पोपट अजून घट्ट धरून सोडायलाच तयार नाही. परंतु ऐका, ज्ञानोबा सांगतात आपल्यालाच आपली सोडवण या प्रपंचातून करून घ्यायची. हा माकडे मुठीशी धरले फुटाने, माकड पकडण्याचे लोक त्या कळशीचा वापर करतात, छोट्या भांड्यात ज्याचं तोंड असं बारीक आहे आणि त्याच्यामध्ये शेंगदाणे किंवा फुटाणे भरून ठेवतात. ते माकड येतात त्याच्यात हात घालतात. पण हात घातल्यानंतर ज्यावेळेस त्याच्यात हात घालतात त्यावेळेस ते असं सरळ पंजा हात घालतात आणि खाली हात घातल्यानंतर ते फुटाणे ज्यावेळेला असं धरतं त्यावेळेला ती मुठ अशी बांधल्या जाते आणि मग मात्र त्याच्यातून हात बाहेर निघत नाही. फुटाण्यावरचं मोह सुटत नाही आणि हातही निघत नाही. तसंच हे मस सुटण्याचा प्रयत्न करणं, मस सगळे सुटण्याकरताच प्रयत्न करतायत, परंतु मोह सुटत नाही. विठाला जन्म मरणाच्या संसार सागरातून सुटण्याकरता ज्ञानोबा सांगतात सांगतात बाबांनो, आपुले आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावे. हा संसार फार कठीण आहे. अनेक जण प्रयत्न करतात पण सहजासहजी कोणी तरुण जात नाही. मग याचा अर्थ आपण प्रयत्न करायचा नाही का? अवश्य करायचा. या जन्मात केलेली साधना पुढच्या जन्मात उपयोगी येते असं गुरुदेव मारुती बाबा म्हणायचे. विठ्ठल विठ्ठल. काही साधक मंडळी म्हणायला लागले, ज्ञानोबराय तुम्ही आम्हाला नामस्मरण करायला सांगता, पण तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आम्हाला सांगता का तुम्ही पण केलं? तर ज्ञानोबराय सांगतात आम्ही सुद्धा आमच्या जीवनामध्ये अखंड रामकृष्ण नामचिंतन केलं. अभंगाचं शेवटचं ज्ञानदेव धनी रामकृष्ण माळ, ज्ञानदेव धनी रामकृष्ण माळ, ज्ञानदेव धनी रामकृष्ण माळ, ज्ञानदेव धनी रामकृष्ण माळ. हृदयी दिवाळा श्री मूर्तिराय, हृदयी दिवाळा श्री मूर्तिराय. आपुलिया दया तोडावन, आपुलिया दया तोडावन. हृदयी दिवाळा श्री मूर्तिराय, हृदयी दिवाळा श्री मूर्तिराय. आपुलिया दया तोडावन, आपुलिया दया तोडावन. दया बंधन
हृदये जिवाळा श्रीमूर्तीराया आपुले आपण करा सोडवन संसार बंधन तोडावी. ज्ञानोबरांनी आपल्याला भगवान परमात्म्याचं नामचिंतन, राम आणि कृष्ण परमात्म्याचं नामचिंतन आपल्या जीवनामध्ये या संसार सागरातून तरुण जाण्याकरता करायला सांगितलेलं आहे. ज्ञानोबराय सांगतात, आम्ही आमच्या जीवनामध्ये ते नामस्मरण केलं. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण हृदये जिवाळा श्रीमूर्तीराया आपुले आपण करा सोडवन संसार बंधन तोडावी. संसारामध्ये या प्रपंचामध्ये नामस्मरण किंवा साधना करण्याकरता वेळ प्रपंचामध्ये काढावा लागतो. हा बाबांचं नेहमी एक वाक्य आपण नेहमी ऐकतो, जिंदगी जब तक रहेगी फुर्सत न होगी काम से, कुछ समय ऐसा निकालो प्रेम कर लो श्री राम से. आणि आपण जर त्या रामप्रभूवरती प्रेम केलं तर मग महाराज या जगामध्ये कितीही शत्रू असू द्या नाही तर कोणी असू द्या, कोणी काही करू शकत नाही. जितने तारे गगन में उतना शत्रू होय, कृपा करे एक रघुराज बालन बाका होय. म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये नामस्मरण करायचं आहे असा उपदेश, असं मार्गदर्शन ज्ञानोबरांनी अभंगामध्ये केलेलं आहे. असो, माझी वेळ संपलेली आहे. झालेली सेवा विश्वमाऊली ज्ञानोबरांच्या चरणी समर्पित करतो. भगवान दत्तात्रयाच्या चरणी समर्पित करतो. बाल संन्यासी श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांच्या चरणी समर्पित करतो. सद्पूजनीय सद्गुरू बाबा स्वामीजी या सर्व साधू संतांच्या चरणी समर्पित करतो. या ठिकाणी कीर्तनाकरता सर्व उपस्थित महाराज मंडळी सर्वांच्या चरणी समर्पित करतो आणि याच ठिकाणी थांबतो. एकच भगवान दत्तात्रयाकडे प्रार्थना करतो. सद्गुरू किसनगिरी बाबांच्या चरणी प्रार्थना करतो की बाबा, आमच्या गुरुमाता आई आमच्यातून देहरूपाने जरी गेलेल्या असल्या तरी आईचा आशीर्वाद रूपाने आई आमच्यातच आहे. आईच्या विचार रूपाने आई आमच्यातच आहे. पण एकच प्रार्थना आहे की आमच्या सद्गुरू बाबांची शताब्दी आम्हाला पाहायला मिळावी, एवढीच अपेक्षा भगवंताकडे प्रार्थना करतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली Thank you.